बातमी मनोज जरांगे यांची आहे। मी मरणाला घाबरत नाही आणि माझा घातपात झालाच तर त्याला मराठा समाज सोडणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे यांच्यासोबत घातपात होऊ शकतो असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला होता आणि त्यावर जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांची सरकार गांभीर्याने दखल घेईल असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत, सत्ता संपणार आहे, संपत्तीवरती सुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं। नाही, मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असणारं सुद्धा जे काही औषधं घेतात आहेत, सलाईन लावलेलं आहे, ज्यूस दिल्या जाणार, जेवण दिलं जाणार, त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी। नाही, जे काय आहे ते त्यांना जे दिसलं असं एखाद्या वेळेस त्या हिशोबानं ते बोलली असतील, परंतु मी मरायला नाही भेट। आणि मला तुम्हाला सांगू ना, काय जर झालं ना, करणारा तो कोणी असो, माझा मायबाप मराठा समाज असा आहे, तो फरशी खाली जरी लपून बसला ना घरात तरी फरशा तोडून बाहेर काढतील त्याला। घरदार तो विषयच नाही त्यांच्या पुढे, त्याचं पुरं मूड सुपडा साफ करतील। एवढी हिंमत समाजाच्या विरोधात जाण्याची या राज्यात तरी कोणाच नाही। मला वाटतं सरकारची जबाबदारी असते। सरकार त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असतील, आरोग्य यंत्रणा या लक्ष ठेवून असतात आणि मला वाटतं अशा प्रकारचा आरोप सरकार गांभीर्याने घेईल, परंतु अजिबात सरकारची अशी मानसिकता नसते की आपला नागरिक एखादा लोकशाही पद्धतीनं आंदोलन करतोय तर त्याकडे दुर्लक्ष करावं।